जर एखादा माणूस शांततेत आंदोलन करत असेल आणि सरकार त्याला उचलून हॉस्पिटलला घेऊन जात असेल, ऍडमिट करत असेल, तर ही लोकशाही आहे की लोकशाहीची हत्या? तर चला बघू नेमकं काय घडलं आणि खरंच ही लोकशाहीची हत्या आहे का? या संपूर्ण वादाचे केंद्रबिंदू असलेले सोनम वांचूक. आता केंद्रबिंदू सोनम वांचूक जाणून बुजून म्हणतोय, कारण ज्या 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, एक 19वा नंबर त्यात ऍड झाला, 19 विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना न्याय मिळण्यासाठी 22 लाख विद्यार्थ्यांनी ज्यांनी नीटचा पेपर दिला, त्या पेपर फुटीनंतर शिक्षण मंत्र्यांनी न घेतलेली जबाबदारी, या सगळ्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू होतं. आता सोनम वांचूक यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 3 इडियट्स सारखा पिक्चर त्यांच्या कॅरेक्टरवरती इन्स्पायर होऊन बनलेला आहे. एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख संपूर्ण भारताला आहे. यावेळी ते चर्चेत आले जेव्हा कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावरती तयार झाली. कॉक्रोच जनता पार्टीने जेव्हा जंतर मंतरवरती उपोषण करायचं ठरवलं आणि उपोषण सुरू केलं, तेव्हा त्यांना कोणीही प्रतिसाद देत नव्हतं. त्यानंतर सोनम वांचूक सरांची एंट्री झाली, ते उपोषणाला बसले. उपोषणाचे तब्बल 21 दिवस उलटून देखील 9 किलो वजन कमी होऊन देखील कुठलाही भाजपचा नेता तिथे आला नाही, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या नाही आणि 21व्या दिवशी थेट त्यांची उचलबांगडी केली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन डांबलं. आणि या सगळ्यानंतर आपला देश 2 भागात विभागला गेलाय, सरकारची बाजू घेणारे आणि आंदोलनाला सपोर्ट करणारे. सरकार म्हणतंय आम्ही जीव वाचवला, आंदोलनकर्ते म्हणते आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. मला सांगा, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार नाहीये का आपल्याला? महात्मा गांधींनी आंदोलन केलं, त्या काळी इंग्रजांनी देखील त्यांची दखल घेतली. अण्णा हजारेंनी आंदोलन केलं, तेव्हाही सरकारने असंच केलं होतं. तेव्हा काँग्रेसची सरकार होती, पण आंदोलन दाबण्याचा प्रयत्न तेव्हाही झाला होता आणि तेव्हा प्रत्येक भारतीय त्या आंदोलनात सहभागी झाला. एकजुटीने सगळे रस्त्यावरती उतरले, एकजुटीने सगळे त्या आंदोलनाला सपोर्ट करायला लागले. तेव्हा ते आंदोलन मोठं झालं, तेव्हा तो परिवर्तन घडलं, तेव्हा भाजपला सत्ता मिळाली, तेव्हा तो करप्शन विरुद्धचा एवढा मोठा लढा तयार झाला आणि त्यानंतर झालं सत्ता परिवर्तन. काँग्रेससाठी हा खूप मोठा धडा होता. आता भाजप तेच करते. प्रत्येक विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर भाजप देत नाहीये. राम मंदिर तुम्ही बांधलं, सगळ्या भारतीयांनी तुमचं स्वागत केलं. तुम्ही भारताच्या भौतिक सुविधांमध्ये काम केलं, संपूर्ण भारतीयांनी तुमचं स्वागत केलं. पण राम मंदिर बांधलं आणि त्याच राम मंदिरमध्ये जर का चोरी होत असेल तर याचं उत्तर भाजपला द्यावं लागेल. जसं तुम्ही राम मंदिरचं क्रेडिट घेता, तसं राम मंदिरमध्ये चोरी झालेल्या पैशांचं क्रेडिट सुद्धा तुम्हाला घ्यावं लागेल. त्याचे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. दोषींना शिक्षा करावी लागेल. याच्यात जे जे जबाबदार होते, मग ते कोणीही असो, भाजपचे असो, कुठलाही नेता असो, त्याला शिक्षा तुम्हाला करावी लागेल. जसं तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी क्रेडिट घेता येतं, तसंच तुम्हाला वाईट गोष्टीचं देखील क्रेडिट घ्यावं लागेल. 18 विद्यार्थ्यांनी जीव दिला आणि शिक्षण मंत्र्याच्या तोंडातून एक शब्द निघत नाही, मग ही लोकशाहीची हत्या नाहीये का? तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्या 18 विद्यार्थ्यांची काय चूक होती तुम्हाला सांगावं लागेल. 22 लाख विद्यार्थी पेपरला बसतात आणि तो पेपर फुटतो, याची जबाबदारी तुम्हाला घ्यावं लागेल. पेपर फुटला, पेपर कॅन्सल केला, नंतर पेपर घेतला, आता तो पेपर झाल्यानंतरही तुमचा पेपर चेकिंग मध्येही घोटाळा. बऱ्याचशा लोकांच्या OMR शीटच चेंज झालेल्या आहेत आणि याची जबाबदारी तरी तुम्ही घ्यायला तयार नाही. मग याच्यावरून असं वाटतं की आता तुमचाही टाइम आलाय. पूर्वीची एक म्हण आहे, अति तिथं माती, आणि आता तुमचं अति झालंय असं वाटायला लागलंय. आणि हे मला नाही, हे संपूर्ण भारतीयांना वाटायला लागलं. जर क्रेडिट घेण्याची हिंमत तुमच्यात आहे, तुम्ही अक्षरशः राशनच्या गोण्यांवरती सुद्धा तुमचा फोटो लावता, त्याचं देखील तुम्ही क्रेडिट घेता. तुमचे बसवरती फोटो, तुमच्या हॉस्पिटलमध्ये फोटो, कुठली योजना असू त्या योजनेची माहिती कमी, तुमचे फोटो जास्त. एवढं क्रेडिट तुम्ही प्रत्येक योजनेचं घेता. त्या योजनेचा जवळजवळ 10 ते 20% पैसा तुम्ही फक्त ऍडव्हर्टाईज वरती खर्च करता, स्वतःचा फोटो लावून जाहिराती करता. पण मग जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ येते, तेव्हा ते 56 इंच का सीना कुठे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोणी द्यायची? त्या 18 विद्यार्थी ज्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या पालकांना उत्तर कोण देणार आहे? सरकार तुमचं, शिक्षण मंत्री तुमचा, जबाबदारी तुमची. आणि जबाबदारी जर घेतल्या गेली नाही तर हे आंदोलन आज एवढं आहे, उद्या ते देशव्यापी आंदोलन व्हायला वेळ लागणार नाही आणि ते झालंय. आणि हे आंदोलन एवढं मोठं होईल की तुमच्या खुर्च्या जास्त काळ टिकणार नाही. अजूनही वेळ आहे. जबाबदारी घ्या, जबाबदारी घ्या. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटा, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा, त्यांचे प्रश्न सोडवा, जे जे दोषी आहेत त्यांना शिक्षा करा. प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका. मित्रांनो, मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही देखील तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शांत बसून फायदा नाही हो. शांत बसायची वेळ गेली. व्यक्त व्हा, होईल त्या पद्धतीने व्यक्त व्हा. 20 तारखेला होणाऱ्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. हा आता प्रश्न फक्त नीट परीक्षेपुरता मर्यादित राहिलेला वाटत नाही. हा प्रश्न आहे लोकशाहीचा.
न्यायालय असेल, मीडिया असेल, सरकारी एजन्सीज असतील, या सगळ्यांवरती हळूहळू हळूहळू ताबा मिळवला जातोय आणि ही देशाच्या लोकशाहीसाठी सगळ्यात घातक गोष्ट आहे. आज जर का व्यक्त झाले नाही, आज जर का रस्त्यावर उतरले नाही, तर उद्या रस्त्यावर उतरण्याची वेळ देखील उरणार नाही. एवढी गोष्ट लक्षात घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद. इन्कलाब जिंदाबाद.